बॉडी कैसा है मालूम नहीं, मालूम क्या भी है। अभी एक बच्चा रात में चिक्कड़ बारिश में मना भी एक बारिश में स्लिप होगा तो बच्चा दिखता नहीं रात में। बॉडी का तकलीफ है, हमना रोड़ा नहीं है, ड्रेनेज नहीं है, हमना रात पे रात लाइटा नहीं है, रोड नहीं है हमारी, कुछ क्या करना है मेंबर है तुम्हारे ಬಾವಿ ನೋಡ್ತಾರೆ ಇನ್ನೂ ತಗ ನನಗೆ ಅಲ್ಲಿ ಜನ ಬಂದ ಬಾವಿ ಹಿಂಗೆ ಸೇಫ್ಟಿ ಮಾಡ್ರಿ ಆ ಸೇಫ್ಟಿ ಬಾವಿ ಹಿಂಗೆ ಆತಂಕ ಇತ್ತು ಹೇಳಿಲ್ಲ. आपका बी न्यूज नेशन में मैं हूं अबिद हुसैन शेख। कौन सुनेगा वार्ड नंबर 1 की जनता का दुखड़ा। वार्ड के कारपोरेटर पर मूल अधिकारियों से जनता को वंचित रखने का आरोप। वार्ड में स्थित सुनने वाली बॉडी की सुरक्षा पर भी उठे सवाल। आखिर कौन निकालेगा इस समस्या का समाधान। जनता इसको लेकर है परेशान। इस इलाके का पूरा जायजा लिया हमारे रिपोर्टर खुर्शीद आलम ने और कारपोरेटर आनंद से भी मुलाकात की। देखिए। वार्ड नंबर 1 सुनने वाले प्लॉट शक्ति नगर, यहाँ पर लोगों ने हमें कॉल करके अपनी समस्याओं को बताने के लिए हमें बुलाया है। और सबसे बड़ी समस्या यहाँ पर नज़र आ रही है शक्ति नगर सुनने वाले प्लॉट की। ये सुनने वाली बॉडी है। यही प्लॉट में जो है एक शाही बॉडी है। यहाँ पर आप देख सकते हैं ये शाही बॉडी है। इस बॉडी के ताल्लुक से कहा जा रहा है कि गुजरे हुए दौर में यानी पहले के दौर में इसी बौली से जो है पीने के लिए पानी सप्लाई होता था। ये शाही बौली है, लेकिन आज जो है बिल्कुल खस्ता हालत में है। सुनने वाले प्लाट में ये जो बौली है बिल्कुल खस्ता हालत में है और ये बौली डेंजर हालत में भी है। डेंजर इसलिए है कि यहाँ पर जो मैं ठहरा हुआ हूँ ये रोड है, ये आसपास पूरे रिहायशी मकानात हैं। आप यहाँ पर देख सकते हैं पूरे रिहायशी मकानात हैं और इन मकानात को जाने के लिए जो मेन रास्ता जो होता है जो बौली के बिल्कुल बाजू से गुजरता है, आप यहाँ पर देख सकते हैं। और यहाँ पर आप देख सकते हैं कि ये बौली बिल्कुल डेंजर हालत में है। रास्ते से अगर किसी बच्चे का भी पैर फिसलता है, अगर कोई बुज़ुर्ग गिरता है तो रास्ते पर से पूरी सीधी तरह से जो है फिसल कर ये बौली के अंदर जाता है और वो जो है बहुत डेंजर हालत में ये बौली है। यहाँ पर जो है आसपास स्ट्रीट लाइट भी नहीं है। यहाँ पर आप देख सकते हैं पूरा रिहायशी मकानात है। इस तरफ आप देख सकते हैं रिहायशी मकानात हैं और स्ट्रीट लाइट भी नहीं है। और जितने भी लोग गुज़रते हैं इसी रास्ते से गुज़रते हैं, इसी रास्ते से लोग गुज़रते हैं। और यहाँ पर स्ट्रीट लाइट न रहने की वजह से रास्ते में जो है चलते चलते इनका बैलेंस, अगर थोड़ा सा बैलेंस डाउन होता है, बैलेंस चुकता है तो वो सीधा बौली के अंदर चले जाते हैं। इसी समस्या को लेकर यहाँ के महिलाओं ने हमें बुलाया है। आइए इन्हीं से पूछते हैं कि क्या समस्या है। बॉडी का तकलीफ है, हमना रोड़ा नहीं है, ड्रेनेज नहीं है, हमना रात बेरात लाइटा नहीं है। देखो अभी बौली इसी हालत में कब से है? ये इसी हालत में कहते नहीं 15-20 साल ऐसा है बिना अल्लाह जब से ऐसा है। पहले ये पानी पीते थे हम, पहले पानी पीते थे। पहले कंपाउंड था नहीं था, ऐसा था पहले भी। पहले पब्लिक कम होती है, अभी पब्लिक ज्यादा भी। पहले गंदा नहीं था पानी, अच्छा था। पहले पीते थे, अभी पानी भला से है। और यहाँ आसपास लाइटा भी नहीं है, लाइटा भी नहीं है। देखो लाइटा नहीं है, ड्रेनेज नहीं है, क्या भी नहीं। बच्चे स्कूल से यहाँ से गुजरते हैं, यहाँ से जाते हैं। हाँ, तमाम लोग भी यहाँ से गुजरते हैं, सब जने यहाँ से जाते हैं। देखो एक लाइट का खंभा तो कारपोरेटर को यहाँ के मेंबर साहब को बताएं तुम्हें ऐसे हालात है बोल को बताएं, देखते ही जाते हैं। देखो क्या करना बोलो, देखते ही जाते हैं ना। आगे तो करना उनकी है नहीं। बोलो। बहुत हालत खराब है बॉडी का। बच्चे गिर जरा इधर हो, तुम्हें आवाज जोर है, गिरे तो सीधा क्या हो गया? हाँ बोलो। बॉडी की हालत बहुत खराब है। बच्चे पड़े तो अंदर गिरते हैं। रोड पर है बॉडी, बहुत परेशान होती लोग। लाइट नहीं, क्या ड्रेनेज नहीं है, रोड भी नहीं है। क्या कंप्लेंट क्या आता है? कंप्लेंट यहाँ पर रोड वार्ड नंबर 1 में चंद मोहल्ले में रोड़ा नहीं और मरकुरी नहीं है। आकर देखते हैं, जाते हैं। इससे पहले मैं यहाँ मस्जिद के पास बुलाया था मेंबर साहब को 1-1.5 साल पीछे। जब उन्होंने 4 दिन में बना देते रोड बोले और मरकुरा बना देते बोले, मत अभी तक नहीं बनाए। और ये बॉडी कैसा है माहौल में मालूम क्या भी है। अभी एक बच्चा रात में चिक्कड़ बारिश में मना भी एक बारिश में स्लिप होगा तो बच्चा दिखता नहीं, रात में आवाज़ पुकारा है तो भी दिखता नहीं। अभी तक कोई हादसा नहीं हुआ? हादसा तो नहीं हुआ, आने दो में हादसा हुआ तो क्या करेंगे, वो मीडिया में बुलाए।
तो मेंबर साहब को ये बात बताया बॉडी के बारे में? मेंबर साहब को तो मैं तो नहीं बोला अभी तक, यहाँ के मोहल्ले वाले बोल रहे हैं। बोले क्या बोले? यहाँ मोहल्ले वाले में आग दिखलाए बोल रहे हैं, रोड़ा दिखलाए कहते हैं, मतलब अभी तक करे नहीं। तो इस बौली को यहाँ के लोगों में एक आतंक है इस बौली को लेकर कि अभी तक तो कोई हादसा नहीं हुआ है और आगे हादसा होने से बचने के लिए वो कारपोरेटर, महानगर पालिका के कमिश्नर सभी से गुहार लगा रहे हैं कि वक्त रहते हुए इस बौली को जो है पूरा कंपाउंड बनाए या किसी भी हादसा होने से रोके। और यहाँ पर कई समस्या हैं। जब हमने इन समस्या को लेकर वार्ड नंबर 1 के कारपोरेटर अनंत धुमाले से बात की तो उन्होंने सीधे जवाब दिया कि ये प्राइवेट है, प्राइवेट बौली है और प्राइवेट जगह है, सुनने वाले लेआउट है। तो यहाँ के रास्तों के बारे में भी हमने पूछा तो कहते हैं कि हमने ये रास्तों के बारे में शक्ति नगर से जो कनेक्टिविटी रास्ते हैं यहाँ पर लाने के लिए हमने जो है महानगर पालिका में ये प्लान भी दिया है और सैंक्शन भी हुए हैं। उन्होंने हमें फ़ोन पे ये इस बात को बताया और यहाँ के लोगों में काफ़ी आतंक है क्योंकि यहाँ पर ना तो सही किस्म का कोई भी किस्म का यहाँ पर रोड है, ना तो यहाँ पर सही मानों में स्ट्रीट लाइट है। और ये बौली को लेकर यहाँ के आसपास के लोग काफ़ी डरे हुए हैं और गुहार लगा रहे हैं कि वक्त रहते हुए इसका हल निकाला जाए। कैमरामैन सोहेल के साथ मैं खुर्शीद आलम, बी न्यूज़ नेशन, बीजापुर। सर, वार्ड नंबर 1 ಅಲ್ಲಿ ಸುನ್ನೆ ವಾಲೆ ಪ್ಲಾಟ್ ಅಲ್ಲಿ ಜನರು ನಮಗೆ ಕರೆದಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಅದಾವೆ, ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಇನ್ನೂವರೆಗೆ ರೋಡ್ ಆಗಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಅದು ಒಂದು ಬೌಡಿ ಬಾವಿ ಅದಾವೆ, ಆ ಬಾವಿಗೆ ಏನೂ ಸೇಫ್ಟಿ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ ಅದು ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ಇನ್ನೂ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಶಕ್ತಿನಗರ ಒಳಗೆ ರೋಡ್ ಆಲ್ರೆಡಿ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, 1-2-3 ರೋಡ್ ಹೋಗಿರ್ಬೋದಿಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲ. ಈಗ ಮನೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಟೆಂಡರ್ ಒಂದು ಆಗೈತಿ, ಅದು MP ಎಲೆಕ್ಷನ್ ಬರೋದ್ರಿಂದ ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದು ಲೇಟ್ ಆಯಿತು. ನಿನ್ನೆ ಅದಕ್ಕೆ ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ದಿವಸ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ತೊಗೊಂಬಂದು ತೋರಿಸಿದ್ದೀವಿ, ನಾವು ರೋಡ್ ತೋರಿಸಿದ್ದೀವಿ. ಶಕ್ತಿನಗರ ಒಂದೇ ಹತ್ತಲ್ಲ, ಸುಂದರ್ ರೋಡ್, ಶಕ್ತಿನಗರ, ನೆಹರು ನಗರ, KSRTC ಕಾಲೋನಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇದು CC ರೋಡ್ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಒಂದು 30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇನ್ನು ಡಾಂಬರ್ ರೋಡ್ ಇದೆ, ಮೇನ್ CDP ರಸ್ತೆ, ಅದು ಆಗಬೇಕು. ಇನ್ನು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆರಾಮಿಲ್ಲ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಡ್ಮಿಟ್ ಅದಾನ, ಅವ್ನು ಆರಾಮಾದ್ಮೇಲೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ. ಈಗ ವರ್ಕ್ ಯಾವಾಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಬೋದು? ವರ್ಕ್ ಇನ್ನೇನು ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು, ಈ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ತೋರಿಸಿವಿ. ಯಾವ ಎಲ್ಲ ಮಾಲ್ ಮಟ್ಟ ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಕ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಲ್ಲ, ಒಂದೇ ಕಡೆ ರೋಡಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅದಾವೆ, ಒಂದು ಕಡೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಎಂಡ್ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಸರ್? ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂರಿಗೆ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ ಸರ್. ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಬಿಜಾಪುರ ಯಾವ ಮೆಂಬರು ಹಾಕಿರ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ, ಹೈಯೆಸ್ಟ್ ನನ್ನಷ್ಟು ಸ್ಟುಡಿಯೋಮೇ ಹಾಕಿಲ್ಲ. ಒಂದೇದು ಕೆಲವು ಲೈಟ್ ಹೋಗಿರ್ತಾವೆ, ಈ ಅರ್ಕೆದವ್ರ ನಂಬರ್ ಇರ್ತೈತಿ, ಅರ್ಕೆದವ್ರು ಅವ್ರು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿಲ್ಲ. ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಪೋಲ್ಗೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಫೋಕಸ್ಸೇ ಹಾಕಿಲ್ಲ ಸರ್. ಒಂದೊಂದು ಕಡೆ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಕಡೆ ಹೊಸ ಈಗ ನಡಬಾಕಿ ಜಸ್ಟ್ ಮತ್ತೆ ಕಂಬ ಹಾಕ್ಯಾರ. ಈಗ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು 45 ಕಂಬ ಹಾಕ್ಯಾರಿ ರೀಸೆಂಟಾಗಿ. ನಾ ಹೋದ ಟೈಮ್ ಇದ್ರು 14 ಡೆಪ್ಟಿ ಮೇಲೆ ಇದ್ದಾಗ ಯಾವ ಒಂದು ಕಂಬ ಉಳಿಸಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಂಬಕ್ಕೆ ನಾನು ಸ್ಟುಡಿಯೋ ಹಾಕಿನಿ. ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಎಲ್ಲ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಸ್ಟುಡಿಯೋ ಹಾಕಿದ್ರೆ ಬಿಜಾಪುರ ನಾನೇ ಯಾರು ಹಾಕಿಲ್ಲ. ಈಗ ಮತ್ತೆ ನನಗೆ ಮತ್ತೆ ಟೆಂಡರ್ ಆಗೈತಿ, ನಾನು 16 ತಾರೀಕು ಮತ್ತೆ 100 ಸ್ಟುಡಿಯೋ ಬರತ್ತವ. ಯಾವ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಯಾವ ಮೆಂಬರು ಟೆಂಡರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ನಾ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಆ 100 ಸ್ಟುಡಿಯೋ ಬಂದ್ರೆ ಯಾವ ಕಂಬಗಳು ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಕಂಬಗಳು ಹಾಕ್ಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತೀನಿ. ಈಗ ಅದು ಆದಿಲ್ ಶಾ ಕಾಲಿಂದ ಬಾವಿ ಅದಾವ, ಆ ಬಾವಿಗೆ ಏನೂ ಸೇಫ್ಟಿ ಇಲ್ಲ ಸರ್, ಏನು ಅನಾಹುತ ಆಗೋದು ಚಾನ್ಸಸ್ ಅದಾವೆ? ಆ ಬಾವಿ ನೋಡಿ ಸರ್, ಇನ್ನೂ ತಗ ನನಗೆ ಯಾವ ಅಲ್ಲಿ ಜನ ಬಂದ ಬಾವಿ ಹಿಂಗೆ ಸೇಫ್ಟಿ ಮಾಡಿರಿ, ಆ ಇದಕ್ಕೆ ಬಾವಿ ಹಿಂಗೆ ಆತಂಕ ಇತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡ್ತೀನಿ, ಅವ್ರಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಕೆಲವು ಜನ ಅಲ್ಲಿ ತೆಳಗಿರೋದು ನೀರು ತೋತಿದ್ರಲ್ಲಿ. ಈಗ ನಾ ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ ಮಾಡಿರೋದು ಪ್ರೈವೇಟ್ ಲ್ಯಾಂಡ್, ಪ್ರೈವೇಟ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ. ಅದು ಪ್ರೈವೇಟ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಸುನ್ನಿವಲ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರು ಪ್ರೈವೇಟ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಇತ್ತು. ಅವ್ರದ್ದು ಸೈನಿಕ್ ನೋಡೋಬರ್ಗೆ ಕೇಸ್ ಹಿಡಿತದು. ಆ ಮುಂದೆ ಕೇಸ್ ಕ್ಲಿಯರ್ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರು ಬಾವಿ ಅವ್ರು ಬಂದೈತಿ, ಹಿಂದೆ ಅವರು ಜಾಗ ಮತ್ತವ್ರು ಬಂದೈತಿ. ಅದು ಅವ್ರ 5 ದಿವಸಕ್ಕೆ ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಯಾರೇ ಮನೆ ಇದು ಹೊರಗಿನ ಮನೆಗೆ ಒಂದು ನೀರು ತುಂಬಿಕೊಡೋದು ಅವ್ರನ್ನ ಕೇಳ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇವ್ರು ನನ್ನ ಕಡೆ ಬಂದ್ರೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದು ಬಾವಿ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಅದು ನಮ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿಲ್ಲ. ಜನರು ಬಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನೀವು ಕೆಲಸ ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ರೋಡೇ ಇಲ್ಲ ಸರ್, ಅದು ನಮ್ದು ರೋಡೇ ಅಡ್ಡಿ ಇದ್ದದು. ಅಲ್ಲಿ ಪೂರಾ ಇದ್ರ ತನಕ ರೋಡ್ ಬರೋಂಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿಂದೊಬ್ರು ಪ್ಲಾಟ್ ಐತಿ. ನಾವೇನು ಈ ಸರ್ ನೀವು ರೋಡ್ ಸುನ್ನೇರಿ ಬಾವಿ ಐತ್ಲ, ಸುನ್ನೇರಿ ಬಾವಿ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ ಐತಿ, ಜಾಗ ಐತಿ ಹೋಗ್ಬೋದು. ಆ ಜಾಗ ಕಟ್ಕೊಂಡ್ರಂತ ಸುನ್ನೇರಿ ಬಾವಿ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಯಾರು ಹೋಗಂಗಲ್ಲ. ಆ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ರೋಡ್ ಬರ್ತೈತೆ, ಆ ಕಡೆ ಬಂದು ಆ ರೋಡಿಗೆ ಆಗಿಲ್ಲ. ಆ ನಡಬಾರ್ಕ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಪ್ಲಾಟ್ ಯಾವಾಗ ಕಟ್ತಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಯಾವಾಗ ಹೋಗಿರಲ್ಲಿ ನಾ ಕಂಟಿನ್ಯೂ ದಿವಸ ತಿರುಗಾಡ್ತೀನಿ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ಅಲ್ಲೇ ನೋಡಿದ್ರ, ಈಗ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮನಿ ಆಗ್ಯಾವ, ಅದು ಒಂದೇ ಬಾವಿ ಹತ್ತಿ ಒಂದು ರೋಡ್ ಹೋಗ್ತಾವ, ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲ ಜನರು ಬರ್ತಾರ ಹೋಗ್ತಾರ. ಅಲ್ಲಿಂದ ಪೂರಾ ಬಾವಿ ರೋಡ್ ಇರೋದು,
ಆ ಬಾವಿ ಮುಂದೆ ಬಾವಿ ಏನಿತ್ತಲ್ಲ ಬಾವಿಗಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ ಇತ್ತು. ಆ ಪ್ಲಾಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕಟ್ಕೊಂಡಂದ್ರೆ ಈ ಕಡೆ ಜನ ಆ ಕಡೆ ಬರೋಲ್ಲ, ಆ ಕಡೆ ಏನು ಬರ್ತಾರಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಬಾವಿ ಅಂತ ಬರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ಲಾಟ್ ಐತಿ. ಆ ಪ್ಲಾಟ್ ಕಟ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ಹಳೆ ಕಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಎಂಟಾಗ್ಬಿಡ್ತೈತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಹಾಕಿದಾಗ 100 ಮೀಟರ್ ಎಷ್ಟು ರೋಡ್ ಆಗಿತ್ತು, 100 ಮೀಟರ್ ಇಲ್ಲದು 15-20 ಮೀಟರ್ ರೋಡ್ ಆಗಿತ್ತು. ನಾವು ಮೊನ್ನೆ ಮಾಪ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರು ಅಲ್ಲಿ ಜನ ಇಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಮಾಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆ ಕಡೆ ಮುಂದೆ ಪ್ಲಾಟ್ ಐತಿ, ಈ ಕಡೆ ರೋಡ್ ಇಲ್ಲ, ಕ್ಯಾಂಡ್ ಐತಿ ರೋಡ್ ಅಂತಂದ್ರು. ಆ ಕಡೆ ಬಾಜಿದೆಲ್ಲ ನಾವು ಶಿಶಿ ಮಾಡಿವು. ಅದು ಒಂದು ಉಳಿದೈತೆ ನಮ್ಮ ಕಡೆ, ಅದೊಂದು. ಆಮೇಲೆ ಕಡೆ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್ ಮೇಲೆ ಶಕ್ತಿನಗರ ರೋಡ್ ಉಳಿದು ಒಂದು 10 ರೋಡ್ ಉಳಿದಾವ ಟೋಟಲ್. ಆ 10 ರೋಡ್ 50 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ರೋಡ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತಾವೆ. ಈ ಬಾವಿದು ಮೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಈ ಬಾವಿ ನಮಗೆ ಕಂಪೌಂಡ್ ವಾಲ್ ಸೆಟ್ಟಿ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಇಲ್ಲ, ಅದು ಪ್ರೈವೇಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಇತ್ತು, ನಾವೇ ಕಟ್ಟಬಹುದು ಸರ್. ಆದಿಶೇಖರಿಂದ ಬಾವಿ ಸರ್ ಎಲ್ಲ ಹೊಲ್ದಾವಾಗ ಆದಿಶ ಕಾಲದ ಬಾವಿ ಐತಿ. ಈ ಆದಿಶ ಕಾಲದ ಬಾವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಆರ್ಕಿಯಾಲಜಿಕಲ್ ಇವ್ರು ಬಂದು ನಾವು ಪುರಾತನ ಇಲಾಖೆದವ್ರು ಬಂದು ಕಬ್ಜಾ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು, ಅದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅದು ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಇತ್ತದು, ನಮ್ದು ಅಲ್ಲ, ಇದು ಅದ ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಲ್ಲ, ನಮ್ದಲ್ಲ. ಇವ್ರು ಅವಾಗ ಕೇಳಿದೆ ನಾವು ನಮ್ಗೆ ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ, ಅವ್ರು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಮಾಲಕ. ಅವಾಗ ನಾವು ನೀರು ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಣ್ಣ ಮಿನಿ ವಾಟರ್ಸ್ ಇದು ಮಾಡಿದ್ದೆ. ಬೋರ್ ಹೊಡೆದ 10 ನಾವು 25-30 ಟ್ಯಾಕಿ ಕುಡಿಸೇವು. ಇದ್ರದ್ದು ಬಾವಿ ನೀರು ನಾವು ಟ್ಯಾಕಿ ಮಾಡೋದು ಕೇಳಿದಾಗ ಅವ ಕೊಡೋಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಪ್ರೈವೇಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅವ ಹೆಂಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ ನಮ್ಗೆ. ನಾನು ಭಾಳ ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ಬೋದು, ನಮ್ಗೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟು ನಮಗೇನದ ಬಾವಿನ ಮುಚ್ಚಿಬಿಡತ್ತಿರಲ್ಲ ಮಮ್ಮಿ. ನಾವು ಅವ್ನ ಬಾವಿ ಮುಚ್ಚಲಾಕ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ರೊಕ್ಕ ಆಗ್ಬೇಕಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಅವ ಮಾಲಕ್ ನಮ್ಮ ಆ ಟೈಮ್ ಅಂದ್ರೆ ಆ ಬಾವಿನ ಮುಚ್ಚಿಬಿಡ್ರಿ. ನಾವು ಬಾವಿ ಮುಚ್ಚಾಕ ಒಂದು 3-4 ಟ್ರಿಪ್ ಇದು ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ಆ ಟ್ರಿಪ್ ಆಗಿದ್ರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಪ್ಲಾಟ್ ಮಾಡ್ತಾನ, ಮತ್ತೆ ನುಕ್ಸಾನೆ ಆಗೋದು ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಆಗೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಾವಿ ಮುಚ್ಚಾಕ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅದು ಹಂಗೆ ಬಿಟ್ಟು ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ನಾವು ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ಬೋದು. ನಾವು ಅಷ್ಟೇ ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ಬೋದು, ವಾರ್ನಿಂಗ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಕಮಿಷನರ್ ಹೇಳ್ಬೋದು. ಅವರು ನಮಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರಿ ಜನ ಬರ ನೀರು ತೋತಿದ್ರು, ಯಾರು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿದೆ. ಇವತ್ತಿನ ತನಕ ನಾನು ಜನ ಯಾರು ಹೇಳೋದು ಕೇಳ್ಬೇಕಾರದು. ಇವತ್ತಿನ ತನಕ ಬಾವಿ ಸಂಬಂಧ ನಾನು ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನೀರು ಹಾಳಾಗಿದೆ, ನೀರು ಹಾಗೆ ಇದು ಮಚ್ಚರ್ ಸಿಗೋದು ಚಲೋ ಕರೆಕ್ಟ್ ಐತಿ ನೀವು ಹೇಳೋದು. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಜನ ಇಂತಸ್ಕ ಕೆಳಗೆ ಇಳಿದು ನೀರು ತೊಗೊಂಬರ್ತಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಿಂದಲ್ಲ ಭಾಳ ದಿವಸ ಯಾವ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ 2007 ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾಗ ನೋಡ್ತಿಲ್ಲ. ಅದಾಗ ಅಲ್ಲಿ ಜನಕ್ಕೆ ಅವಾಗ ಈಗ ನಮ್ಮ ಆ ಟೈಮ್ ನೀರಿನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಭಾಳ ಇತ್ತು. ನಾವು ಫಸ್ಟ್ ಮೆಂಬರ್, ಈಗ ನೀರಿನ ಸವಲತ್ತು ಭಾಳ ಇತ್ತು ನಮ್ಮ ಕಡೆ. ಈಗ ಅದು ಈ ಜನ ಯಾರು ನೀರು ತೊಗೊಳಕ್ಕೆ ನನಗೆ ಗೊತ್ತೈತಿ. ಈಗ ಅವ ಬಂದ ಮಾಲಕ ಅದು ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಬೇಕು ಏನು ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೆ ಮಾಡೋಕೆ ಒಂದು ಇದು ಅಥಾರಿಟಿ ಸಿಗ್ತೈತಿ. ಈಗ ಭಾಳ ಈಗ ಜನ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಲ್ಲ. ನಾವು ಒಂದು ಕಮಿಷನರ್ ಹಿಂಗೆ ಜನ ಕಂಪೇರ್ ಮಾಡತ್ತಾರ, ಕಮಿಷನರ್ಗೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೋರಿ, ಒಂದು ಇದು ನೋಟಿಸ್ ಕೊಡಿ ನಮಗೆ ಅಂತೇಳಿ ಅವ್ನು ಕಮಿಷನರ್ ಹೇಳ್ಬೋದು. ನಾವು ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗಂತ ಜನ ಹೇಳಿಲ್ಲ, ನೀವು ಬಂದು ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಗೊತ್ತಷ್ಟೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. रोड़ा बनाए, ये रोड नहीं बनाए, सैंक्शन नहीं हुई कहे क्या बोलना। किसी बोले मेंबर को बोले थे? हाँ मेंबर को लाए थे, बोला हमारे बच्ची जाकर मेंबर बुला ली थी। माल बचाता अभी वहाँ बच्चे कर हमें आज स्कूल बुला लगाए थे, बुला लाए तो नहीं करे देखो काम इधर इतना पहाड़ सूखे गल इधर धूप पड़ी कर 1 नंबर वार्ड है। फिर हमने लाइट का प्रॉब्लम है, तारा को घर सामने बैठे हैं और खंबा बटाना हमने एक रोड नहीं है हमारी। कुछ क्या करना हमें, क्या मेंबर है दुम्बाड़िया तो करे नहीं, लाइट भाव तो लाइट भी भाया नहीं हमने आपको। फिर हम क्या करना। कितने दिन से रोड खराब है? हमारे रोड बहुत दिन से 8, 9, 10 वर्ष से हमारे रोड ऐसा से। हाँ एक जगह बना और एक जगह नहीं बना। फिर क्या करना है, कर रहा नहीं, क्या करना है अभी। तुम्हें जाग बोले बात? हाँ सब बोले, क्या बोलते हो? उन्हें आता तो कहते नहीं आता। फिर क्या करना है, इलेक्शन में क्या करना चाहिए? हम इलेक्शन में उन्हें आया तो फिर वोट नहीं भाने में ऐसा करने वाले। हम ना पहले बनाया तो वोट भाने वाले, नहीं तो नहीं भाने वाले। ऐसा है हमारे पास। क्या नाम? मेरा नाम है शीना। एक मिनट। हाँ बोलो माँ। पूरी गली के अंदर रोड जो है आधा सारा काम हुआ, सब जने मेंबरों के पास जाको मिले हमें। एक ये एरिया का मेरा नहीं उनका है इनका है करको बोलते हैं, मगर करने का काम पूरा आधा सारा करको गई। रोड क्या है, एक लेवलिंग नहीं है और पानी सब घर सामने आको ठहरता। मच्छरों का ज़्यादा होने की वजह से बच्चों को डेंगू होने लगे। इसके वजह से क्या है, हमारे गली के अंदर जो सहूलत है नहीं है वो सहूलत पूरा करको देना करको हमें बोल रहे हैं। कौन आता मेंबर तुमने संबंध है? हमने मेंबर दुमाड़े भैया आते हैं। बात करें तुम मेंबर को? एक बार बोले ना हमारे घर सामने कर को गई, ये हमारे पीछे बाजू जो है उनको नहीं है। उस टाइम में उन्होंने हमारा रोड रुकाने को असर इस टाइम हमें क्या बोले उनको, सब जने मिला कर हमें तुम्हारा भी रोड कराते हैं, तकरार नको करो, हमारा काम होने कर को बोल को हमें ये बात दिए थे उनको। अब उनके वास्ते हमें आए से बात करने। मेरा नाम नसीमा।
सुहाने सफर का अब लीजिए आनंद। आपके लिए रोजाना बीजापुर से पुणे आरामदायक सुविधा के साथ रात 10 बजे बीजापुर केंद्र बस स्टैंड दात्री मस्जिद के सामने एसी स्लीपर साई कृपा ट्रैवल्स जो आपकी सेवा के लिए अब है तैयार। यात्रीगण इसकी बुकिंग और अधिक जानकारी के लिए गणेश ट्रैवल्स ऑफिस से संपर्क कर सकते हैं। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।